6 जून, यस फायनली तो दिवस ज्या दिवशी एकदम भारी अशी राईड सुरू होणार आहे. हो, आपली लद्दाख वारी सुरू होणार आहे. प्रत्येक रायडरचं स्वप्न असणारी अशी ही लद्दाख वारी आज आपण स्वतः अनुभव घेणार आहे. भारी, अजब, भन्नाट असं काहीतरी फिलिंग, एकदम मिक्स वाली अशी फिलिंग. या ज्या फिलिंग्स आहेत याला सध्या आपण पॉज करूया आणि सुरुवात करूया आपल्या या पहिल्या एपिसोडची लद्दाख वारी विथ बाईक वारी. बाय साईशा, चला भेटूया. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. तर मित्रांनो, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. हा, मी आहे गौरव उमेकर आणि माझ्या या बाईकवारी चॅनलवर आपलं सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आज मला खूप जास्त आनंद होत आहे तुम्हाला हे सांगताना. ड्रीम राईड स्टार्ट झालेली आहे बाबा, ड्रीम राईड स्टार्ट झालेली आहे. तर सकाळचे वाजले आहे 4:55, 5:15चा टाईम आहे राईड आउटचा, फ्लॅग ऑफचा. तर आपण जात आहे लदाखला. येस, लदाखला म्हणजे पहिले संस्कार करणार आहे आपण आणि नंतर लदाख करणार आहे. ओके, खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. झोपच नाही आली बाबा, रात्रभर झोप नाही आली. जवळजवळ 2:30 वाजता माझा डोळा थोडासा लागला आणि 3:30 वाजता उठावं लागलं. तयारी वगैरे करता करता 5 वाजलेच. गाडी थोडीशी जास्तच लोडेड आहे. थोडासा उजेड झाला ना तर तुम्हाला दाखवेल मी की यावेळेस लगेजमध्ये आपण काय अपग्रेड केलेला आहे. एकदम भारी वाटत आहे गाडी, भारी, लई भारी. अच्छा, इकडे आहेत. गाडी कुठे लावायची रे बाबा? इथेच लावून देतो सध्या, नंतरचं नंतर बघूया. तर मित्रांनो, हे बघा, मी आता कुठे आहे तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे 0 पॉईंटपासून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे ते बघूया. सो दिस इज, हे इथे, दिस इज 0 माईल. ओके, आणि माझ्या मागे तुम्ही 0 माईलचा स्टोन बघू शकता इकडे. ओके, सो आता आपल्या सगळीकडे आलेलं आहे. सगळ्यांचं तुम्हाला एकदा इंट्रो करून देतो. हॅलो हॅलो, इंट्रो दो. Hi, my name is Rahul. I am just here to motivate my friends for the Ladakh trip and then cheer them up. या थैंक यू. हाय सर, आप? Yes, Rajendra Mithe. Happy journey to all. थैंक यू सर. दिस इज अर्पण भाई. ही इज यश. ही इज सुनील सर. Hi. I am missing it today, but I will join. Yes, surely. You should. या कृती सर. तर चला, इथे आपल्या गाड्या अशा आपण लावलेल्या आहेत. ओके, टाईम झालेला आहे 5:23. ओके, तर घरून निघालो तो 4:30 वाजता. आता 5:23 म्हणजे 1 तासचा टाईमपास असतोच यार. पण आता इकडनं निघूया ना तर डायरेक्ट कंटिन्युअसली राईड करूया. चला, चलो सर, बाय. हॅलो, माईक चेक. चला मित्रांनो, इकडनं निघूया आता. खूप वेळ झालेला आहे, खूप जास्त वेळ झालेला आहे. चला निघूया. चलो भाई. चला, गणपती बाप्पा मोरया. A few moments later. तर मित्रांनो, छानपैकी सकाळ झालेली आहे, मस्त उजेड झालेला आहे. सकाळचे वाजले 6:11 आणि आपली ट्रिप किती झाली आहे ते आपण चेक करूया. 48 किलोमीटर्स, 48.6 किलोमीटर्सची ट्रिप झालेली आहे पेट्रोल भरल्यानंतर. माझ्यासमोर अर्पण बऱ्यापैकी दूर दिसत आहे आणि मागे कृती सर आहे, ते पण बऱ्यापैकी दूर दिसत आहे, म्हणजे दिसतच नाही आहे. मी अर्पणला कॅच करतो, कृती सर मला कॅच करतील. मित्रांनो, तुम्हाला एक अपडेट देतो. हे बघा काय दिसत आहे तुम्हाला, कॅमेरामध्ये दिसत आहे का? अपने छापे है अपने स्टिकर्स. या हे बघा, इथे लिहिलेलं आहे गौरव उमेकर _बाईकर फॉर बाईक वारी. तर बाईकवारी आपलं यूट्यूब चॅनल आणि गौरव मेकर _बायकर इट्स अवर इंस्टाग्राम.
तर तुम्हाला सगळ्यांना जर ही लडाख वारी जर बघायची असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर पहिले बघू शकता, कारण त्याच्यावर फोटोज आधी येतील. प्रत्येक दिवसाची एक छोटी छोटी हायलाईट असते. या दिवसाची मॉर्निंगची छोटीशी हायलाईट अशी आहे की अर्पण भाऊला खूप जास्त सू लागत आहे. उनका पानी उड़ नहीं रहा और मेरा पानी उड़ रहा है ना. चलो भाई चलो. तर मित्रांनो, या शॉर्ट ब्रेक नंतर आम्ही आमच्या ध्येयाकडे पुन्हा वाटचाल सुरू केली. वाऱ्याच्या वेगाने रस्त्यावर वेलांट्या मारत सुटलो, पण लगेच आम्हाला रिअलायझेशनची अनुभूती झाली आणि आम्ही नाश्ता ब्रेक घेण्यासाठी पुन्हा थांबलो. नाश्ता ब्रेक. ओके ओके ओके. तर मित्रांनो, इथे आपला नाश्ता झालेला आहे. 1 नंबर पोहा आणि 1 नंबर पोह्यामध्ये 1 नंबर ते भाजलेले चणे, आणि त्यानंतर त्यांनी जो आमच्यासाठी स्पेशल चहा बनवला ना, इलायचीवाला, खूप मजा आली. हे आहे हॉटेलचं नाव अमराई रेस्टॉरंट. तर चला मित्रांनो, 150 किलोमीटर झालेले आहे आणि आता समोर विचार आहे की 2 वाजेपर्यंत आता कुठेच ब्रेक नाही घेऊ. तर प्रॉबेबली 500 किलोमीटरच्या ड्युरेशनमध्ये, म्हणजे 6 तासामध्ये 300 किलोमीटर करण्याचा प्रयत्न करू. तर मे बी 500 किंवा 450 किलोमीटरनंतर टोटल आजचा एक सेकंड ब्रेक घेऊया लंचसाठी. चला. तर मित्रांनो, बऱ्यापैकी नाश्ता झालेला आहे, 1 नंबर नाश्ता झालेला आहे आणि वाजलेले आहे 8:22. आत्ता 2 वाजेपर्यंत म्हणजे 6 तास तरी कंटिन्युअसली चालवण्याचा प्रयत्न करूया. चला निघूया इकडनं. मित्रांनो, रुकावट के लिए अत्यंत खेद है और बनाओ प्लान. बाईकवारी, गौरव, ट्रॅजेडी हा कॉम्बो तर प्रत्येक जर्नीचा भाग असायलाच पाहिजे. तर आत्ताची ट्रॅजेडी अशी की मी मारला सेल्फ स्टार्ट आणि पुन्हा झाला पोपट. बॅटरी कनेक्शन लूज झाल्याचा तुक्का माझा परफेक्ट बसला आणि या कंटेंट ऑपॉर्च्युनिटीला शूट करण्यासाठी मी माझा कॅमेरा कृती सरांच्या हातात दिला आणि त्यांनी असा व्हिडिओ काढत माझा डबल पोपट केला. काही नाही, छोटासा प्रॉब्लेम होता. बॅटरी लूज झाली होती बस. तर बस बॅटरी टाईट केली, बट त्यासाठी थोडी मेहनत करावी लागली. ती बॅग पूर्ण काढावी लागली आणि त्यानंतर ते सगळं काम आपलं सेट झालं. आता भर किनी आपलं जॅकेट घालायचं आणि निघायचं. डन. चला. तर मित्रांनो, असा खेळ झालेला आहे आपल्यासोबत. बॅटरीची झाली होती लूज, हवा लूज. त्या हवा लूज झालेल्या बॅटरीला आपण हवा टाईट केली आहे. आता वाजले आहे, अरे अच्छा, बॅटरी निघाली होती म्हणून 1:11 म्हणताय. आता आपल्याला टाइम पण पुन्हा सेट करावा लागेल. टाइम सेट, रेंज सेट, ट्रिप भी से रीसेट हो गई यार. सब कुछ रीसेट हो गया बैटरी डिली हुई तो. चला, काय नाही हो. बड़ी बड़ी राइड्स में छोटी मोटी बैटरी लूज होती रहती है, उसमें क्या है. चला मित्रांनो, पेट्रोल भरून झालेलं आहे. 8:56 झालेले आहे, म्हणजे 9 वाजलेले आहेत आणि भरपूर टाइमपास आम्ही केलेला आहे. आता टाइमपास करायची काही इच्छा नाही आहे. आता आपण निघूया. कम ऑन बेबी. हा रस्ता जो आहे तो मागच्या वर्षी जेव्हा मी केला होता तेव्हा हे जे आहे ना, हे पॅचेस हे सगळे गड्डे होते. तर तेव्हा खूप जास्त त्रास झाला होता, पण यावेळेस दुरुस्त करण्यात आलेले आहे असं दिसत आहे. तर फिंगर्स क्रॉस्ड, समोर पण असंच दुरुस्तीचं काम झालेलं असावं असे माझी अपेक्षा आहे. जर तसं असेल ना, तर आज डिस्टन्स आपण पुन्हा मस्तपैकी कव्हरअप करू शकतो. ट्रकवाल्या, तू कुठनं जाशील रे बाबा. चला मित्रांनो, लडाखची थोडी झलक आपल्याला इथेच दिसत आहे. चला मित्रांनो, हे धूळ मातीचा रस्ता थोडासा ओलांडल्यानंतर भेटूया. ओके. हाय 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 हाय. लंच डन. ओके, 1:40. आता बस पेट्रोल फिलअप करूया आणि ठरलेलं आहे की ग्वालियरलाच थांबूया, कारण अंधार होऊन जाणार ग्वालियर पोचताच. तर ग्वालियरलाच जाऊया आज. तर चला, लंच झालेला आहे, ऊन खूप जास्त झालेली आहे, हायड्राबॅग वगैरे फुल फिलअप केलेलं आहे. चला भेटूया पुढे. अजून काय. 1 hour later. वेळ झालेली आहे 2:48, म्हणजे 2:50 म्हणता येईल. आणि किलोमीटर झालेले आहे 320 + 150 म्हणजे 470 किलोमीटर आज आपण गाडी चालवली आहे. हा ललितपूर बस आता इकडनं 30-40 किलोमीटर अंतरावर आहे. बढ़िया है, मजा आने वाला है बाबा, मजा आने वाला है. आपण लद्दाखला जात आहे. 1 मिनटं कॅमेरा सुरू करतो. आपण लद्दाखला जात आहे. लद्दाखला मला ॲक्च्युली आता सुद्धा बिलीव्ह होत नाही आहे. मी सध्या झोनमध्येच आहे, फक्त गाडी चालवण्याच्या झोनमध्ये आहे.
पण जेव्हा ॲक्च्युली लद्दाखमध्ये चंदीगडच्या नंतर जेव्हा आपल्याला पहाडांमध्ये जेव्हा आपण गाडी टाकू तेव्हा मला असं फील येणं सुरू होईल असं मला वाटतं. आतापर्यंत मी त्या झोनमध्ये आलोच नाही आहे आणि लद्दाख जायची जेव्हापासून प्लॅनिंग सुरू झाली ना मी लद्दाख रिलेटेड कुठलीच इन्फॉर्मेशन काढलेली नाही आहे. मी सगळं अर्पण भाऊ आणि कृती सरांवर सोडून दिलं. तुम्ही इन्फॉर्मेशन काढा, मला रॉ एक्सपिरियन्स पाहिजे. मी व्हिडिओजसुद्धा बघितले नाही, मी त्याचे रिलेटेड व्लॉगसुद्धा बघितले नाही मागच्या 6 महिन्यात. तर जी पण माझा एक्सपिरियन्स राहणार आहे तो पूर्णपणे माझा रॉ एक्सपिरियन्स राहणार आहे, पहिल्यांदाच राहणार आहे. तर जेव्हा आपण चंदीगडच्या समोरचा जो पल्ला आपण जेव्हा करू पूर्णपणे माझ्यासाठी फ्रेश राहणार आहे, फ्रेश, कम्प्लीट फ्रेश. तर मित्रांनो खूप वेळ झाला होता तुम्हाला माझा चेहरा दाखवलेला नव्हता. ॲक्च्युली काय झालेलं आहे, मी आणि सपन समोर निघालेलो आहे आणि आता आम्ही कृतीश सर आणि यशची वाट बघत आहे. आता तुमच्यासोबत बोलत असतानाच हे बघा हे आमच्यासोबत आले आहेत आमचे गडी. थोडासा रुक जाओ, गायों के साथ आपण फोटो खिचेंगे. तिथे गाई म्हशी पण आहे, यांच्यासोबत आम्ही फोटो काढूया छान छान आणि मग नंतर समोर जाऊया. गरमी इतकी जास्त होत आहे ना, इवन अर्पणनी हे घातलेलं आहे. हे जे जॅकेट आहे ना ते ॲक्च्युली कूलिंगचं काम करते पण तरीसुद्धा ते त्याच्यासाठी काम करत नाही आहे. तर विचार करू शकता की किती ह्युमिड आणि किती कचकच असं वातावरण झालेलं आहे. तर त्यामुळे मी आता सध्या जॅकेट काढून ठेवलेलं आहे, थोडी हवा खातो आणि मग इकडनं आम्ही 5-10 मिनिटानंतर निघून जाऊया. सो वी आर अराउंड 20 किलोमीटर्स बिफोर दी ललितपूर नाव. तर म्हणजे 500 किलोमीटर आमचे आज आता काही वेळानंतर होऊन जाणार. आणि त्यानंतर सर ललितपूर नंतर किती दूर आहे? ललितपूर 20 किलोमीटर. ललितपूर नंतर इज झांसी अराउंड 100 आणि झांसीवरनं अनादर 100, 200 किलोमीटर. म्हणजे 220-225 किलोमीटर आता आहे. 200 म्हणजे अराउंड 5 आवर्स ऑफ जर्नी. ते 3 वाजलेले आहे तर इकडनं 5 तास म्हणजे रात्रीचे 8 वाजणार आपल्याला. ओके. तू छोटू आहे की मोठू आहे? आम्ही तुला काही नाही करणार आहे, तू आरामात बस. गुड गर्ल आहेस तू. चला म्हशीबाई टाटा. छान वाटलं आम्हाला इकडे, थंड थंड हवा खायला मिळाली. बाय. 1 hour later. तर मित्रांनो एक छोटासा अपडेट, बस टाईम अपडेट आणि किलोमीटर अपडेट. टाईम झालेला आहे 4:45 आणि किलोमीटर्स आता झालेले आहेत. आपण 600 किलोमीटर क्रॉस केले आहे. अरे वा, बढिया. आता इकडनं झांसी आहे 27 किलोमीटर आणि त्यानंतर तिकडनं आहे 100-110 किलोमीटर आपलं ग्वालियर. प्रॉबेबली मला असं वाटतं 7-7:30पर्यंत पोहोचून जाऊ आणि ट्राय करूया हॉटेल हायवेच्या जवळपासच भेटलं पाहिजे तर छान असणार, सो दॅट दुसऱ्या दिवशी निघायला बरं होतं. चीअर्स. तर इकडे मित्रांनो चहा ब्रेक म्हणजे ॲक्च्युली लस्सी ब्रेक. लस्सी घेतली आम्ही. लस्सीची फोटो तर मी घेतली का? हो घेतली असणार मे बी. तर चला इकडे 1 नंबर लस्सी झालेली आहे आपली आणि आता आपण निघूया आपल्या आजच्या डेस्टिनेशन पॉईंटकडे जे आहे ग्वालियर. तर आता ॲक्च्युली हॉटेल शोधणे अभियान आमचं सुरू आहे. तर कॉल्स लावणं सुरू आहे काही हॉटेल्सला गुगलवरनं आणि बघूया ग्वालियरच्या आउटरमध्ये जर चांगल्या पार्किंगवालं हॉटेल भेटलं स्वस्तात स्वस्त आणि मस्तात मस्त तर आपण तिथे थांबूया. तर चला मित्रांनो आता डायरेक्ट हॉटेलच्या एंट्री पॉईंटवर तुम्हाला चेहरा दाखवतो माझा. ओके. हे हवेली आमचं आजचं हॉटेल एकदम हायवेच्या जवळ. तर म्हणजे सकाळी बस इकडनं गाडी काढा आणि निघा. तर आता इथे ॲक्च्युली आम्ही विचारलं आहे की आम्हाला गाडीची थोडी सेफ पार्किंग हवी आहे. तर यांनी आम्हाला परमिशन दिलेली आहे की आपण तिथे गाडी ठेवूया तिथे. ओके. तर तिथे गाडी ठेवून देऊया आणि मग आपण आपलं लगेज काढूया आणि रिजनेबल आहे. बाकीचे डिटेल्स तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगतो. ओके. या बढिया. चला चला. दिस इज द हवेली मॅन. तर मित्रांनो हॉटेलमध्ये आलेलो आहे. हॉटेलचं नाव आहे हवेली आणि हायवेवरच आहे. तुम्हाला मी गोप्रो शॉटमध्ये दाखवलेलंच आहे थोड्या वेळाआधी. रूम सोसो आहे, थोडीशी बघून घ्या. इकडे थोडंसं सामान आहे, इकडे माझं सामान पडलेलं आहे वगैरे वगैरे. ठीक आहे. रूम सोसो आहे, रिजनेबल आहे, ठीक आहे. मी जेवणाचं इथेच करून घेणार आहे. तर आजची जी जर्नी राहिलेली आहे ती राहिलेली आहे
नागपूरपासनं तर ग्वालियरपर्यंत इट्स अराउंड 725 किलोमीटर्स आणि स्टार्ट केली होती आम्ही सकाळी 5:30 वाजता आणि इथे आम्ही पोचलो 7:30 वाजता. म्हणजे 14 तासात आम्ही 750 किलोमीटरच केलेलं आहे. दॅट्स द डिसेंट स्पीड वी कॅन से विथ द ग्रुप ऑफ 4 मेंबर्स. आणि पहिला दिवस त्याच्या हिशोबाने जर आपण विचार केला, रस्ता आज खूप छान होता. आजचा दिवस इथे संपवतो. आता डायरेक्ट कट टू आपण भेटूया दुसऱ्या दिवशी सकाळी. अर्पण भाऊ आंघोळीला गेलेले आहे, त्यांना मी कॅमेऱ्यात दाखवणार नाही. तर आता डायरेक्ट भेटूया आपण नेक्स्ट डेमध्ये. ओके. लडाखवारी डे 2 ग्वालियर ते झीरकपूर. सुप्रभात मित्रांनो, आज तारीख आहे 7 जून आणि काल 6 जूनला आपली बाईकवारी नागपूरहून ग्वालियरला धडकली. तर आज मित्रांनो आम्ही जास्त टाइमपास न करता वाया मथुरा यमुना एक्सप्रेसवेवर सुसाट बाईक पळवली आणि नोएडामध्ये एंट्री केली. फोर्ट जैसा लग रहा है कुछ. ईदची सुट्टी असल्यामुळे दिल्लीचं ट्रॅफिक आपल्यावर थोडं मेहरबान होतं. नशीब मेहरबान तो गाढव भी पहलवान. तरी गरमी आणि कचऱ्याच्या डोंगरमुळे जरा हालत खराबच झाली. त्यात आम्हाला हा निंबू पाणीवाला भाऊ दिसला. हाँ, नींबू पानी पियेंगे. चला बाबा, आज काय जास्त ब्लॉग आपण करत नाही आहे. थोडं छोटं. कारण कसं आहे, हायवे इतका जास्त हायवे आहे ना, काय दाखवणार आहे. तर आपण जात आहे आता कुठे, चंदीगडकडे. चंदीगडच्या अलीकडेच एक जागा आहे झीरकपूरकडे जात आहे आणि तिथेच आज स्टे करणार आहे. आता वाजले आहे 7 आणि किलोमीटर अपडेट मी तुम्हाला देऊन देतो. घरापासून आपण 1200 किलोमीटरपर्यंत गाडी चालवली आहे आणि टोटल ओडोमीटर झालेला आहे 17,374. ओके, मोर 130 किलोमीटर्स म्हणजे 17,500 आज आपले डन होणार 101%. तर इथपर्यंतची जी जर्नी होती ना, ही होती कम्प्लिटली हायवे. त्यामुळे मी जास्त व्लॉगिंग केलेली नाही आहे. मेन जे व्लॉग्स आपले सुरू होतील ते उद्यापासून सुरू होतील चंदीगडच्या नंतर. तर भेटूया डायरेक्ट आता चंदीगडच्या नंतर. ओके. हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. दिस इज 8 जून आणि सध्या आम्ही आहे झीरकपूरमध्ये आणि सकाळचे वाजले आहेत 7:37 तर आज आम्ही जाणार आहे मनाली. आजपासून ऍक्च्युअल जे आपली लडाखची जे वारी असते ना, म्हणजे ट्विस्टीज, ते सुरू होणार आहे. तर आजपासून रिअल मजा येणार आहे. आता रायडिंग पॅन्ट घातलेला आहे, शूज वगैरे घालतो आणि मग इकडनं आपण निघूया. These are our bikes getting ready. And here is Kritish sir. Hi boys, full on high. आज का प्लान बताओ सर. आज वी आर हीटिंग मनाली. Okay. मनाली के पहले या मनाली के आगे, बट वी आर गोइंग टू डू इट. Okay. Cheers, What are boys. the things need to be keep in your mind? Today is going to be a settled day, don't worry. Okay. Everybody is going to be in a wonderful state. The only thing is 6,000 feet height is going to trouble us for a while. Okay. But everybody can tolerate it. Okay. Next day is a big one. But okay, it's hardly 110 kilometers next day. Okay. So don't worry. Yeah. Bye. आता या गोष्टीवरनं मला आठवलेलं आहे की आता आपण इथं क्लाइंब करणार आहे. तर एक गोळी असते डायमॉक्स, ती मी घेतलेली नाही आहे. तर नाश्ता झाल्यानंतर ते आपण घेऊया. ओके, चला. हाँ, किधर का लगाना है लेकिन? मनाली ही लगाना है. ओके. तर मित्रांनो, द ज्वेल्स, दिस वॉज आवर होटल फॉर टुडे. रिअली नाईस. चला, अर्पण भाऊ म्हणत आहे मॅप लावून द्या, तर मी मॅप लावून देतो मनालीचा. चला मित्रांनो, थोडीशी गफलत करून आपण आता निघत आहे. आधार कार्ड सांडला होता आपला. चलो, लेट्स गो टुवर्ड्स मनाली. मनालीकडे मी आली. हे बघा मित्रांनो, इकडे नाही का 60 आणि त्याच्यावर असं गोल लिहून येत आहे. म्हणजे चंदीगडचा जो एरिया आहे, इथे 60ची स्पीड लिमिट असणार. हा माझा अंदाज आहे, पण प्रॉबेबली असंच आहे. मी असंच काहीतरी ऐकलेलं आहे. आणि काही ठिकाणी मला ते स्पीडवाले जे LEDs असतात ना, ते पण दिसले की युअर स्पीड इज 57, युअर स्पीड इज 58. तर अशी गोष्ट आहे. ओके, सो दॅट थिंग वी नीड टू कीप इन आवर माइंड वाईल गोईंग थ्रू दी चंदीगड. ओके मित्रांनो, 60 नाही आहे, 45 आहे. 2 व्हीलर्स इज 45 का 50 कर सकते शायद. स्पीड पे कंट्रोल देना है जब आपने HP में एंटर कर जाना है फर्स्ट टर्नल से. चंदीगडच्या स्पीड लिमिटमुळे ऑलरेडी आमची
फाटलेली होती. पण या पाजीनी आम्हाला रस्त्यात थांबवून जे रूल्सचे धडे दिले त्यामुळे अजून जास्त फाटली. बढ़िया. चलो चरणजीत जी, थैंक यू सो मच. या बाय बाय. लद्दाख अभी बन रही है. हाँ शुरू है ना. चलो. कहाँ से आए हो? हम आए हैं नागपुर महाराष्ट्र. हाँ MH49. हाँ थैंक यू सो मच, थैंक यू सो मच. हम जा रहे हैं मनाली आज, आगे उसके बाद प्लान करेंगे. Hey, stop. Music, please. तर मित्रांनो, इथे आपला नाश्ता ब्रेक सुरू आहे. 1-2 आयटम पोटात गेलेले आहे, काही आयटम अजून येणार आहे. पण तेवढ्या वेळात मी म्हटलं थोडा वेळ काढून घेतो आणि अपडेट देऊन देतो. आपण आहे हरिओम रेस्टॉरंट. तुम्हाला वर, हां ते बघा वर दिसत आहे. इकडे खूप जास्त गरमी आहे, ह्युमिडिटी पण आहे. तर त्यामुळे आम्हाला वाटलं की इथे हा AC रेस्टॉरंट आहे, इथे आतमध्ये जाऊ. पण इथला AC सुद्धा बंद आहे. पण असू द्या, लद्दाखला यायचं तर ॲडजस्टमेंट शिकावे लागते. तर आतापर्यंत 3 टनेल्स आपण क्रॉस केलेले आहे आणि आता समोर असे भरपूर टनेल्स येणार आहे. सगळेचे सगळे टनेल्स कॅप्चर करणं माझ्यासाठी थोडंसं डिफिकल्ट होऊन जाईल, पण बेस्ट जे पण राहील ते मी करण्याचा प्रयत्न करेन. ओके, 11:46 आणि किलोमीटर्स अपडेट तर सध्या माझ्याकडे नाही आहे, कारण मी ट्रिप रिसेट केली नव्हती. तर तुम्हाला एकदा बाईकवर चढलो की तुम्हाला टोटल किलोमीटर्स किती रिमेनिंग आहे मनालीला पोचायला ते सांगेल. अराऊंड 180-190 किलोमीटर असणार. सो दिस इज द अपडेट टिल नाव. चला भेटूया आता, डायरेक्टली बाईकवरच भेटूया. ओके मित्रांनो, नाश्ता झालेला आहे, बऱ्यापैकी ब्रेक घेतलेला आहे आणि मी अर्धी डायमॉक्सची गोळीसुद्धा गटकलेली आहे, जस्ट टू बी ऑन सेफर साईड. अरे स्पायडर पडलं रे. झोपला. उभा 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 झाला. स्पायडरमॅन झोपला होता. चला 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 चला, थोडासा ब्लॉक कर रहा हूँ भाई, थोडासा शांत होना. ही आपल्याला पहिली झलक आलेली आहे, पहिली झलक. याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आपण करणार आहे. हाय हाय, वो कार उसकी खराब हुई है. ही इज जस्ट रिप्लेसिंग हिज चक्का जाम बोलते हैं ना, वो वाली बात हो गई है. मित्रांनो, या व्ह्यूकडे नका जाऊ, गरमी खूपच फाड आहे. तर मित्रांनो, आता मी टाईम अपडेट देतो तुम्हाला. 1:48 झालेले आहे. आता इकडनं अजून 80-90 किलोमीटर आहे मनाली. इन्फॉर्मेशन काढणं सुरू आहे की कुठलं हॉटेल चांगलं आहे. आणि हलका हलका फील आपल्याला, असा जो पहाडीचा जो फील असतो ना, की कुठे कुठे ब्रेक झालेले आहे रस्ते, कुठे कुठे वरून दगडं पडलेले, असं हलकं हलकं दिसणं सुरू झालेलं आहे. बघा इथे कन्स्ट्रक्शन आहे, ब्रिज बनत आहे वाटतं. यस. पण हे असूनसुद्धा थंडी हवा आतापर्यंत काही बॉडीला लागलेली नाही आहे. खूप जास्त ह्युमिड आहे मनालीमध्ये. त्यासाठीच आम्ही विचारलं की बाबा AC रूम राहणार की नाही राहणार. तर त्यांचं म्हणणं आहे की AC रूम नाही राहणार. तर AC नाही राहणार तर मग थंडी हवा असणार का? जर थंडी हवा असणार तर ACची गरज नाही भासणार. आणि थंडी हवा नसणार तर पंख्यानी पण आमचं काम काही नाही भागणार. अशी गोष्ट आहे. चला बघूया जे पण असेल. क्या बात है, क्या बात है यश. पीछे ही है बस के. बे 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 बस बे, तो ऐसा ब्रेक मारा ना, बस एकदम पास में खड़ा हुआ तेरे. बस का ABS दबा, ABS. कार को वो U-टर्न लेना है, उसने ब्लॉक कर दिया है. जाऊ दे रे मला काका, जाऊ द्या मला. अब पूरा जैम करके रख दिया है काका ने U-टर्न लेने के चक्कर में. हाँ मित्रांनो, पहाडीची पहिली सिंगल लेनवाली झलक पहिल्या याच्यातच आपल्याला चांगलं एक एक्सपिरियन्स आलेला आहे, जो आपल्या समोर कामी येणार आहे. रिस्पेक्ट द रूल्स ऑफ दिस रोड्स. अरे वा, वर टनल आहे, काहीतरी जबरदस्त असं भन्नाट काहीतरी सुरू आहे वर.
चला हा ट्रॅफिकचा पोर्शन आपण कट करूया आणि भेटूया पुढे कुठेतरी. ए भाई पहचानते क्या मेरे को. चला कुल्लू सिटी आलेली आहे, बस आता आपल्याला मनालीला जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण आहे कुल्लूमध्ये आणि माझ्यासमोर हा बोर्ड तुम्हाला दाखवतो. 1 मिनटं. आम्ही तिकडनं आलेलो आहे आणि हा जो रस्ता लेफ्ट साईडनी जात आहे ना, हा तो जात आहे कुल्लूमध्ये. ठीक आहे. तर थोड्या वेळासाठी स्टॉप घेतलेला आहे कारण थोडंसं हातपाय मोकळे करायचे होते. बस 40च किलोमीटर आहे. हार्डली खूप झालं तर अर्धा तास पाऊण तास बस तेवढं झालं की मग आपण पोचून जाऊ आणि नंतर बघूया आता काय करायचं आहे आपल्याला. लीन लिना के चलाव ना तुम. सर काय म्हणता, फक्त 40 किलोमीटर आहे. टेम्परेचरमध्ये काही चेंजेस होणार का आपल्यासाठी? काही चान्स नाही, असंच राहणार आहे. फक्त रात्रीच बरं होणार आहे. अर्पण भाऊ, आप मुझे बताओ हम किधर आए हैं? कुल्लू में. कुल्लू है ना, ये क्या कुछ कुल्लू है? क्रॉस हो गया. ये कुल्लू है, ये कुल्लू है. नुसता उन्हाळा म्हणजे कुल्लूमध्ये आल्यासारखं असं वाटतच नाहीये. चिखलदरा तरी बेटर आहे. ते काय आहे हे? 40 के आसपास तो होगा ही गौरव भाई. 40 डिग्री आहे. 40 के तो आसपास होंगे. असं म्हणजे आता मला असं वाटत आहे इकडनं फक्त 40 किलोमीटर मध्ये कायच फरक पडणार आहे? हा, काय नाही, काहीच फरक नाही पडणार. मग मनालीला जाऊन गरम शेकोटीत झोपावं लागणार आणि एसी पण तिथे राहणार नाही असं म्हणत आहे. ओनली फॅन राहणार. ओनली फॅन. 40 किलोमीटरमध्ये मला नाही वाटत इतका काही खास फरक पडणार आहे. आज छान गरमी होणार आहे आपल्याला. वी हॅव डन सम शॉपिंग ऑफ फ्रुट्स. 2 पपई आणि 1 आंबा. आता बघूया मावते की नाही. हा झालं जमलं. दाबायची गरज नाही. बढिया आहे. त्या भाऊकडनं आम्ही घेतलेला आहे पपई आणि आंबा घेतला आहे. आता आम्ही पपई आणि आंबा. इथे जास्त वेळ नका थांबा, निघा. तर मित्रांनो, हॉटेल शोधणे अभियान पुन्हा सुरू झालेलं आहे. आता मनालीच्या आतमधल्या गल्ल्यांमध्ये आम्ही घुसत आहे. माझी तर मस्त चालत आहे, एकदम मक्खन चालत आहे. मी व्हील स्पिन पण मारत आहे बढिया, घर. आता थंड वारा थोडासा वाटला रे. थोडासा थंड वारा. वर चढलो ना आता. अरे वाह, क्रिकेट चल रहा है यहाँ पे तो. गली क्रिकेट 1 नंबर. अरे भाई तुम क्या प्रो बन गया हूँ मैं पिछले 1 साल में. तुम क्या टेंशन ले रहे हो? चला गाडी चढवा. हा चला आता रूम बघूया आपण. द हिल साइड व्ह्यू या हॉटेलमध्ये आता आम्ही एंट्री केलेली आहे. ही जी आहे ना, हे छोटे छोटे पेरू नाही आहे, हे ॲपल्स आहेत. आणि व्ह्यू बघा इकडनं वर. ओय होय. हॅलो. सो दिस इज दी कॉटेज, फॅमिली कॉटेज रूम जी आम्हाला भेटलेली आहे. आणि इकडनं बाहेरचा व्ह्यू बघा. म्हणजे कॅमेऱ्यातनं तितकं मी काही क्लिअरली असं सांगू नाही शकत, पण डोळ्यांनी बघितलं ना, ह्यूज आहे. तेव्हा ते ढगाच्या मागे गेलेलं आहे तिकडे. ऑसम यार. तर मित्रांनो, यानंतर बस थोडा फेरफटका मारायला हॉटेलच्या समोरच असलेल्या ॲपलच्या बगीच्यात काही वेळ टाइमपास केला आणि डोकं फिरलं म्हणून पुन्हा आपली बाईकवारी काढली मनाली मॉल रोडच्या दिशेने. मॉल रोड आणि कुत्र्यासारखी गर्दी आहे. सॉरी फॉर दी वर्ड्स, बट खरंच खूप बेकार गर्दी आहे. तर आम्ही काय मॉल रोड केला नाही. पार्किंगच्या जवळच मोमो आम्ही घेतला. आता आम्ही रिटर्न जात आहे. तर मित्रांनो, आता तात्पुरता इथेच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ती सबस्क्राईबची बटन दाबा. आणि हो, ही शेवटची व्हिडिओ क्लिप नक्की बघा. काढू की नाही काढू समोर? काढतो हळूहळू घेतो. हळूहळू काहीतरी सुरू आहे झोल. अच्छा मी इकडे घेतो गॅपमध्ये. लवकर. फक क्या निकाली भाई मैंने. हा दिस वॉज द एक्सपीरियंस मैन. मैंने रिस्क ले रहा हूँ, मुझे ऐसा लगा ही नहीं था कि मैं रिस्क ले रहा हूँ.
हो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. हा ॲक्च्युली नाही का प्रॅक्टिस मोमेंट राहणार आहे. याने मला कळणार की पहाडांमध्ये कशी चालवायची आहे, कारण फर्स्ट टाईमच चालवत आहे ना रे बाबा मी. तर यामुळे मला कळणार की कशी चालवायची आहे. आता जो एक्सपिरियन्स आला दॅट इज द प्लस पॉईंट फॉर मी. आता थोडंसं आपल्याला आपल्या हिशोबानेच घ्यावं लागेल प्रॉपरली. रिस्पेक्ट द रूल्स ऑफ दिस रोड्स